नमस्कार मित्रमंडळी. काय नाही, आज तुम्हाला सांगायचं काय माहीत आहे का, की आता सध्याला जो वातावरण चेंज झालं आहे, ह्या वातावरण चेंज झाल्यामुळं भरपूर काय असा पेरूच्या बागासाठी आपला फायदा व्हायला लागला आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे ज्यावेळेस उन्हाळा होता, त्या उन्हाळ्याच्या काळामध्ये 44पर्यंत टेम्परेचर जे जात होतं, जे आपण शेणखत आणि स्लरी जे टाकलेली होती, याला बिसळ काय आपण टाकलेला नाही आणि ह्याला लिक्विड कसल्याच प्रकारचं सोडलेलं नाही, तरी बी सुद्धा आपल्याला फायदा असा व्हायला लागला आहे त्या स्लरीचा आणि ह्याचा. आणि त्याच्यानंतर काय केलं होतं आपण, आता तुम्ही बघू शकता, म्हणजे फायदा बऱ्यापैकी कसा होतो. आणि म्हणजे जे काय ते खरं दावायला काय अडचण नाही. थोडंसं हे येतोय बरं, आडवा येतोय बरं, ठीक आहे, असू द्या. तरी पण कॅमेरा जवळच घ्यायचा प्रयत्न करतो की जेणेकरून तुम्हाला, तर बरं का तुम्हाला सांगतो, कुठल्याच प्रकारचं ह्याला आपण ऑदरचं खाद्य काय सोडलेलं नाही. त्याच्यामुळं माणसानं काय असावं, जे पण काय दावावं ते खरं दावावं. आणि काय नाही, कोणाला जरी समजा आपला काय कमीपणा होत असेल, लगा म्हणणार काय लागा ह्याला पूम बसल नाही, काय नाही, विदाऊट पूमचाच माल आहे, काय पण ही बाकीच्या गोष्टी पण बोलू शकते ती. पण जे आपलं आहे ते आपलं आहे, जे लोकांचं आहे ते लोकांचंच आहे. त्याच्यामुळं जे दावायचं ते खरं दावायचं, आणि जे काय केलं आहे ते पण खरं दावायचं. म्हणायचं नाही की मला ह्या वर्षी 35 लाख मिळालं, 40 लाख मिळालं, 20 लाख मिळालं. आपल्याला लाख जरी मिळालं, 50 लाख जरी मिळालं, तर त्या 50पासून पुढं कसं 10-20 लाख मिळतं ह्याचा विचार करायचा. तर तुम्हाला सांगतो, स्लरी आणि शेणखत ह्याच्यामुळं फायदा काय झाला, ते ब्रेडला जरी आपण ते ओतलं होतं आणि ते खादगी घातलेली होती, म्हणजे जी खादगीच म्हणा ना ती, तरी त्यामुळं टेम्परेचरच्या अवघानं ही झाडं घेत नव्हती. म्हणजे तापमानच तेवढं होतं, तर त्याच्यामुळं काय होत होतं, इफेक्ट होत होता. म्हणजे सगळ्याच ह्याच्यावर, झाडांवर होत होता, शेंडा स्टॉप होत होता. हां, ह्युमिक एकदा दोनदा सोडलं आहे बघा, मुळी स्टॉप होणे ह्यासाठी एवढी काळजी घेतली होती. तर त्याच्यामुळं भरपूर काय असा, जसं आता वातावरण चेंज झालं आहे, आभाळ जसं फिरायला लागले, ह्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं नॅचरल जी काय टेम्परेचर असतं किंवा हवामान असतं, ह्याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असते त्या. आता काय झालं, आणि त्यात आपटेक करायसाठी ॲझोटोबॅक्टर आणि जे काय आंबून जे सोडायचं असतं ते पण आपण सोडलं होतं. म्हणजे जेणेकरून जी काय ह्या रानात आहे टाकलेलं, जे खायला घातलं होतं पाठीमागल्या काळात स्लरी आणि ही, तर ते आपटेक करून ह्याला मिळावं. तर तुम्हाला सांगतो, त्याचा रिझल्ट एवढं छान आणि खूप भारी असं आलं का नाही, तुम्हाला सांगतो का, पेरूला शायनिंग जसं जणू काय पोम लावला आहे, अशा प्रकारचं ह्या मालाला तर शायनिंग यायला चालू झालं आहे. काय वाईट आहे का मला सांगा. हाही असा विदाउट पोमचा माल मित्रांनो 45 रुपयानं माल दिला आहे, 45 रुपयानं. ह्यात कुठल्या प्रकारचं खोट नाही. यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो